भगवते रामकृष्णाय। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्म स्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। श्रीरामकृष्ण कथामृत अध्याय 40. श्री गणेशाय नमः. नमो भगवते रामकृष्णाय. जय जय श्री परधामा भक्तजनांच्या कल्पद्रुमा श्रीरामकृष्ण परमात्मा आत्महितार्थ वंदिले. पाणीहाटीच्या उत्सवात स्नानयात्रा पर्वणीत आणि भिजुनी पावसात त्रास जाहला ठाकुरांना. नृत्य भजनाचे श्रम बहुत पडले रामकृष्णांप्रत. राहुनी भाव समाधीत स्वास्थ्य बिघडले बाबांचे. डॉक्टरांनी तपासून भक्तजनांना केले कथन. होऊन द्यावे समाधी मग्न नातर परिणाम बरा नसे. रामदत्त असे डॉक्टर बालक स्वभाव श्री ठाकूर. दोष देऊनी त्याच्यावर म्हणती विरोध करिता तो. तर मग मी पाणीहाटीला कशास जातो उत्सवाला. एक भक्त ते धवा आला दर्शनाला ठाकुरांच्या. बाबांच्या गळ्यास भक्तजन देत होते लेप लावून. म्हणती नका करू भाषण समाधिमग्न होऊ नका. बालकास जसे शिक्षा करुनी ठाईच ठेवावे पसवूनी. मग ते बसते खिन्न होऊनी तसा प्रकार ठाकुरांचा. भक्त तयांना नमन करून म्हणाला असे का दिसता खिन्न. हळूच ठाकूर बोलती वचन बोट दाऊनी गळ्याकडे. हे बघ दुखणे वाढले फार बोलू नको म्हणाले डॉक्टर. मग तो भक्त बोले त्यावर कळले आहे मज प्रती. पाणीहाटीच्या उत्सवापासून दुखणे गेले फार वाढून. हे ऐकताच रामकृष्ण बोलू लागले भक्ताला. अपराध घडता अन्याकडून शिक्षा होतसे विनाकारण. बालक बोले रागावून तैसाच भाव ठाकुरांचा. म्हणाले पाऊस पडला वरून ओली चिंब खालची जमीन. समीर ही वाहे सपाटून तेथे लाविले नाचावया. भक्त म्हणाला खरोखर रामने चूक केली थोर.
पुढे काळजी घ्यावी फार, म्हणजे लवकर बरे व्हाल. भक्तांचे ते बोलणे ऐकून ठाकूर पावले समाधान. म्हणती बोलणे बंद करून कैसे चालेल बाबा रे. आताच बघ इतक्या दुरून, येथे आलास तू चालून. न करिता तुझ्याशी भाषण, कैसे परत पाठवावे. तव समजावूनी सांगे भक्त, त्यास काही नाही हरकत. आनंद आपुल्या दर्शनात, फार आम्हाला होतसे. आपण चांगले जाहल्यावर, अनुज्ञा देतील डॉक्टर. मग बोलता येईल तोवर, आपण बोलणे टाळावे. परंतु तयाचे ऐकितो कोण, डॉक्टर ठेविले गुंडाळून. कष्ट स्वतःचे विसरून, उपदेश करीती तयाप्रत. करिताही अनेक उपचार, दुखणे हटेना अणुमात्र. उलट वाढले उत्तरोत्तर, अन्न जाईना घशाखाली. पातळ पदार्थ करीती सेवन, डॉक्टरांनी परीक्षा करून. क्लर्जीमन्स सोअर थ्रोट म्हणून, रोग ठरविला बाबांचा. डॉक्टर म्हणती ताकीद देऊन, जर बंधन कराल भाषण. नित्य व्हाल समाधी मग्न, तर रोग नाही हटणार. पर्या 2 अटींचे पालन, कैसे व्हावे ठाकुरांकडून. यत्किंचित होताच उद्दीपन, समाधिमग्न ते होती. संसार तापाने तापून, शांती मिळविण्या येती जन. दयार्द्र होऊन रामकृष्ण, तास तास करीती उपदेश. महाभावाच्या प्रेरणेमुळे फारच थोडी झोप मिळे. बिछाण्यावर आडवे झाले, तरीही जागेच ते असती. सकाळी 4 वाजता उठून, करीत बसती नामस्मरण. करीती स्तुती प्रार्थना मनन, या परी नित्यक्रम तयांचा. दिवसास श्रम पडती फार, अनिद्रा असावी रात्रभर. अनेक वर्षे असा प्रकार, होऊन प्रकृती ढासळली. कधी कधी भावावेशात, जगन्मातेला बोलती भांडत. काय आहे तुझ्या मनात, एवढी गर्दी जमविसी. फुरसत मिळेना खावयाला, थोडीही विश्रांती घ्यावयाला. धोपटसिया ढोल ग्याला, तर काय नेमते फुटण्याचा. इतकी गर्दी होतसे येथ, माझ्याने सहन नाही होत. प्राण कासावीस होतात, तूच जाणे काम तुझे. महेंद्रनाथ राम केदार, शक्ती दे यांना थोडी फार. म्हणजे त्याकडे जाऊनी नर, समजूनी घेतील धर्मतत्वे. मग ते येथे येता जन, 1-2 गोष्टी करिता कथन. त्यांचे होईल समाधान, अशी तरी व्यवस्था आता करी. निरहंकारी असती ठाकूर,
जगन्मातेचे कार्य समग्र, आपण तिच्या हातचे यंत्र, ऐसा भाव असे त्यांचा. सांगून टाकते रामकृष्ण, कलकत्त्यात जेव्हा थांबेन, अग्रभाग दुसऱ्यास देऊन, जेव्हा खाईन अवशिष्ट. जेव्हा येऊन पुष्कळ जन, देवा सारिखा देतील मान, तेव्हा शरीर ते अंतर्धान, पावेल निश्चय समजावे. एक एक गोष्ट आली घडून, नरेंद्र सत्वगुणी म्हणून, अग्रभाग त्याला देऊन, केला भक्षण अवशिष्ट. उशीर होता परतावयास, मधुन मधुन करीती वास, बलराम बसूच्या घरास, कलकत्त्यास अलीकडे. रामकृष्णांचे घ्यावया दर्शन, येऊ लागले बहुत जन, उपदेश त्यांचा करीती श्रवण, देवा समान मान देती. भक्तजन आशावादी फार, वाटे बरे होतील लवकर, बोलावूनी निष्णात डॉक्टर, उत्तम उपचार करविती. एकदा बाबांच्या हातावर, स्त्री भक्त घालित असता नीर, अकस्मात म्हणती तिला ठाकूर, गळा फारच दुखत असे. तुझ येतो तो मंत्र म्हणूनी, फिरव हात गळ्यावरूनी, आश्चर्यचकित झाली ऐकूनी, ठाकुरांना कळले कैसे. मंत्रोच्चार तिने केला, गळ्यावरूनी हात फिरवला, वृत्तांत सांगता शारदा म्हणीला, त्या तिला हासुनी सांगती. सर्वच गोष्टी त्यांना कळती, काय असे कोणाच्या चित्ती, कोणता हेतू धरुनी येती, ते सर्व जाणीती मनातील. एक भक्त बाग बाजारात, भक्तांना करी आमंत्रित, ठाकुरांनाही भोजनाप्रत, बोलाविले होते तयाने. भक्तजन आले भोजनास, ठाकुरांकडे धाडिला माणूस, तो तसाच परतून सकलास, निरोप तयाने सांगितला. ठाकुरांच्या गळ्याप्रत, आज पडले आहे क्षत, त्यातूनी बाहेर पडिले रक्त, येऊन शकती भोजनाला. भक्त बसले भोजनास, नरेंद्र झाला अत्यंत उदास, कारण विचारता तयास, खिन्न होऊनी उत्तरला. अनेक वैद्यक ग्रंथ वाचले, डॉक्टरांनाही विचारिले, त्यामुळे मजला निश्चित कळले, कंठरोगच हा आहे. असल्या कंठरोगापासून, कॅन्सर होतसे उत्पन्न, आज रक्त पडिले ऐकून, खात्री झाली या विषयी. असाध्य रोग असे कॅन्सर, त्याने आजारी असती ठाकूर, जगात अजूनी या रोगावर, उपाय नाही सापडला. भक्तजनांनी बेत केला, ठाकुरास न्यावे कलकत्त्याला, उपचार त्यावर करावयाला, घेतला बंगला भाड्याने. बाग बाजारात होते
गेले घरास बलरामाच्या. रामकृष्ण येता घराला, आनंद वाटला बलरामाला. म्हणे दुसरा चांगला बंगला, मिळेपर्यंत येथे रहा. प्रसिद्ध डॉक्टर बोलावून त्या करविले निदान. बराच वेळ परीक्षा करून रोग कॅन्सर ठरविला. न सोसे औषध ॲलोपॅथिक, सुरू केले होमिओपॅथिक. महेंद्रलाल सरकार एक, प्रसिद्ध डॉक्टर बोलाविला. श्यामपुकुर विभागात भाड्याने घर घेऊनी तेथ. रामकृष्णास नेते भक्त, तेथे उपचार करावया. तेथे डॉक्टर सरकार येऊन, लक्षपूर्वक परीक्षा करून. रामकृष्णांना औषध देऊन, विजिट फी त्याने घेतली. दुसऱ्या दिवशी डॉक्टराला समस्त वृत्तांत जेव्हा कळला. भक्त खर्च करितात सगळा, त्यांनीच आणले ठाकुरांना. भक्तांची गुरुभक्ती पाहून, डॉक्टर गेले भारावून. फी घेण्यासही नकार देऊन, म्हणाले साह्य मी करीतो. तुमचे सत्कार्य असे महान, थोडीफार मदत मी करीन. तुमच्याच पैकी एक जण, आता समजा मज लागी. शहरात कळले सकळास, दक्षिणेश्वरचे परमहंस. इकडेच आले राहावयास, झुंडी लोटिल्या लोकांच्या. बोलू नका म्हणते डॉक्टर, भक्त म्हणते न बोला फार. दुर्लक्ष तिकडे करुनी ठाकुर, उपदेश करीती सकलांना. वाटे दक्षिणेश्वरालाही, येण्यास ज्यांना सवड नाही. तयांच्या दारीच लवलाही, पातले स्वतःच भगवान. अगदी सकाळी उठल्यापासून, पुष्कळ रात्र जाई होऊन. तोवर अविरत येती जन, तयांना करीती उपदेश. रामकृष्णांच्या शुश्रूषेस, सारदामणी माताजीस. आणिले श्याम पुकुरास, विचार करुनी भक्तांनी. देवी सकाळी 3ला उठुनी, सर्व विधी घेती उरकुनी. प्रातःकाळी स्नान करुनी, बसती जाऊनी खोलीमध्ये. रात्रीला 11 पर्यंत, बाबांसाठी बनविती पदार्थ. आणि जपतप ध्यान करीत, घालविती त्या पूर्ण दिन. खाद्यपदार्थ तयार करून, निरोप देती पाठवून. मंडळी तेथुनी जाता उठून, घालती भोजन बाबांना. सारदा देवी कामे करीती, परी कोणाला नच दिसती. केव्हा उठती केव्हा झोपती, ठाऊक होईना कोणाला. नरेंद्रनाथ शशिराखाल, इत्यादी भक्त असती जवळ. सेवा शुश्रूषा करीती सकळ, काळजी घेती प्रकृतीची. डॉक्टर गेले होते सांगून, रोग असे हा संसर्गजन्य. भिऊ लागले कित्येक जण, जवळ जावया बाबांच्या. त्यामुळे बाबांच्या शुश्रूषेत टाळाटाळ कोणी करी.
करीत नरेंद्रच्या येता लक्षात विलक्षण कृत्य तो करी. एकदा डॉक्टर क्षत धुवून रक्तपूपाणी आदी घाण एका ग्लासामध्ये ठेवून गेले निघुनी दुसरीकडे. मंडळी तेथेच होती बसून नरेंद्रने तो ग्लास घेऊन सर्वांसमक्ष तयाने घाण शांतपणे पिऊनी टाकिली. करणी तयाची विलक्षण चकित झाले सर्वजण. भीती पळाली तेव्हापासून उदंड उत्साह संचरला. मग सद्गुरूंच्या सेवेत भक्त गुंडाळुनी स्वार्थ मनोभावाने सेवा करीत अहर्निश श्रीरामकृष्णांची. भक्तजनांनी ठाकुरांस आणून ठेविले कलकत्त्यास. औषधोपचार करावयास ते चालविती खर्च सारा. रामकृष्णांच्या भक्तजनात नव्हते कोणी फार श्रीमंत. रोग बरा होईपर्यंत खर्च करणे अशक्य असे. भक्तांच्या मनात असे भीती बाबांची आध्यात्मिक शक्ती. रोगासवे जर घटेल ती तर भक्ती आटेल बहुतांची. एवढा खर्च चालेल कैसा कसा उभा करावा पैसा. मनात विचार येऊनी ऐसा चिंता वाटे भक्तजना. परी जैसे लोटती दिवस तसा आध्यात्मिक विकास. अधिकच येता प्रत्ययास चिंता निमाली भक्तांची. नवाच उत्साह संचारला नवे बळ आले अंगाला. भक्तजन लागले सेवेला स्वार्थ आपुला विसरून. वाटले इतर कार्यासमान रामकृष्णांचे आजारीपण. असे कराया लोककल्याण आत्मज्ञान द्यावयाला. रामकृष्णांनी आजारीपण विशिष्ट कार्य करावे म्हणून घेतले असावे ओढवून लीला अगम्य ठाकुरांची. प्रियतम तयांना भक्तजन त्यांना सेवेचा अधिकार देऊन सकलांचे कराया कल्याण रोगी होऊनी ते आले. दयामय असती भगवान त्यांचे कार्य जाणे कोण. कितीही दिसो ते सामान्य जनकल्याणास्तव ते असते. ज्यांनी दिला सेवाधिकार बजाविण्याचे सामर्थ्य थोर. आपणास देतील श्री ठाकूर ऐसे विचार भक्त करीती. कोणी म्हणती विवाहात गृहस्थ व्यवस्था करितात. त्या सारखी व्यवस्था सांप्रत करू काही काळजी नको. कोणी म्हणती घरे असती आम्ही वेळ येता निश्चिती. विकुनी उभारू संपत्ती भाविती चित्ती येणे परी. घर भाडे देत असे सुरेंद्र बलराम बोस रामचंद्र गिरीश घोष आणि महेंद्र इतर खर्च चालविती. येतसे डॉक्टर सरकार करावयाला उपचार. रामकृष्णांचा बोध मधुर ऐकता त्यात रमत असे.
4 तासापर्यंत बसत असे तो गोष्टी ऐकत. अवीट गोडी बोधामृतात उठावे ऐसेही वाटेना. एकदा म्हणाले रामकृष्ण, पूर्ण ज्ञानाचे असे लक्षण. विवाद जातसे बंद होऊन, तव बोले डॉक्टर सरकार. असा ज्ञानी आहेच कोण, मौन व्रत तर अजूनी आपण. कोठे केले आहे धारण, ठाकूर तयासी उत्तरती. पाणीच असते स्थिर असता, पाणीच राहते कधी हालता. आणि त्यावर लाटा उठता, तरीही पाणीच राहतसे. शुद्ध बुद्धी आणि शुद्ध मन, या रूपाने श्री भगवान. भूतमात्रात नारायण, अंतर्यामी वसत असे. मी यंत्र तो चालविणारा, मी घर त्यात तो राहणारा. मी चाले तो चालविणारा, भाव सारा माझा असा. त्यावर म्हणाला सरकार, मग का म्हणता वरचे वर. एवढा रोग हा बरा कर, तव ठाकूर उत्तर देती. घट असता सरोवरात, पाणीच असे बाहेर आत. एक रूप परी नाही होत, आकार जोवर घटाचा. मात्र घट जाता भंगुनी, घटातील ते अल्प पाणी. जातसे एक रूप होऊनी, जलासी सरोवराच्या. डॉक्टर विचारी ठाकूरांना, हा मीपणा कोणी ठेविला. रामकृष्ण म्हणती तयाला, ठेविला आहे ईश्वराने. तसा तयाने का ठेविला, ठाऊक नाही हे कोणाला. साक्षात्कार तुम्हास झाला, तर संशय उरत नसे. डॉक्टर 2 गोळ्या देऊन, वदता झाला विनोद करून. एक पुरुषही प्रकृती अन्य, ऐकुनी भक्तजन हासती. हासुनी म्हणाले रामकृष्ण, दोघांचे असे एकच स्थान. पुरुष प्रकृती असती अभिन्न, अद्वैत ज्ञान होता कळे. आणिक काय करू कथन, परमेश्वरावर ठेवा मन. यथाशक्ती करावे ध्यान, म्हणजे कल्याण होत असे. एकदा डॉक्टर सरकार, गप्पा करीत बसला फार. गिरीश म्हणाला तास 4, येऊनी झाले तुम्हा प्रती. आज आणखी व्हिजिटला, जायचे नाही काय तुम्हाला. ऐकताच येऊनी भानाला, सांगू लागला सरकार. परमहंसाची संगती लागून, परमहंस मी गेलो होऊन. कसची विजिट कसचे रुग्ण, न राहे भानही कामाचे. ठाकूर म्हणती डॉक्टरा प्रत, कर्मनाशा नामक नदीत. बुडी मारता कर्म समस्त, नाश होऊनी जात असे. मग पुनरपी त्याच्याकडून, न होई कर्मच उत्पन्न. या परी खुलासा परिसून, सकळ भक्तजन हासती. डॉक्टरास म्हणती रामकृष्ण, आता रोग हा झाला म्हणून. करिता येईना ईश गुणगान,
मजला लवकर बरे करा. डॉक्टर म्हणाला बाबा लागून, कशाला पाहिजे नाम गुणगान. केवळ ध्यान करावे आपण, तेच साधन समजावे. त्याला म्हणती रामकृष्ण, एकांगी नसावे आपण. मी तर करीतो भजन पूजन, करीतो जप ध्यान कधी कधी. कधी करीतो नाम स्मरण, कधी करीतसे स्तुती गायन. आनंदाने करीतो नर्तन, कधी प्रार्थना मी करीतो. तुमचा मुलगा अमृतनाथ, अवतारास नाही मानत. वाईट काहीच नसे यात, श्रद्धा असावी कुठेतरी. ईश्वर मानिता साकार, अथवा मानिता निराकार. अवश्य मिळतो परमेश्वर, विश्वास तयावर मात्र हवा. मानवाची बुद्धी शांत, ईश्वर तर असे अनंत. शरण जाऊनी तया प्रत, धावा करावा मनोभावे. ईश्वर अंतर्यामीच वसे, व्याकुळतेची हाक परिसे. पण व्याकुळता आवश्यक असे, मार्ग मग असो कुठलाही. साखरेची केली वडी, असो वाटोळी किंवा वाकडी. मुखात टाकिता देई गोडी, आकाराची प्रौढी नसे. देवी हृदयात श्रद्धा असता, अंतःकरणात व्याकुळता. कोणत्याही मार्गे जाता, ईश्वर प्राप्ती होत असे. तुमचा मुलगा असे चांगला, डॉक्टर म्हणे तो तुमचा चेला. ठाकूर म्हणती कोणीही साला, माझा चेला नसे बरे. मी सगळ्यांचा चेला सान, ईश्वराचे सर्व संतान. चांदो मामास जसे आपण, सर्वजण मामाच मानितो. एकदा येऊनी महेंद्रनाथ, रामकृष्णांना सांगे मात. गेलो असता दवाखान्यात, डॉक्टर दिसले सुकलेले. महिमाचरण डॉक्टरांप्रती, म्हणाला कराया तुमची फजिती. परमहंस आजारी होती, ऐट कशाला मारतसा. डॉक्टर सांगती वाजता तीन, मी रात्रीस जागा होऊन. परमहंसाचेच विचार येऊन, झोपन आली त्यानंतर. त्यांचेच विचार येती मनात, विचार करिता झाली प्रभात. रामकृष्ण देव म्हणती हासत, डॉक्टर इंग्रजी शिकलेला. माझे चिंतन करीत जाई, हे सांगण्याची सोय नाही. आपणच चिंतन करीत राही, ते तर फार बरे असे. एकदा डॉक्टर सरकार येऊन, ठाकुरांना करी कथन. तुमच्या विषयीच करी चिंतन, माझे मन काल रात्रीस. झिम झिम पाऊस होता पडत, थंड हवा होती वाहत. वाटले खोलीची दारे सांप्रत, बंद असती वा उघडीच. आपुली काळजी करी डॉक्टर, प्रसन्न होऊनी म्हणती ठाकूर. जोपर्यंत हे आहे शरीर, तोवर प्रयत्न
करणे असे. तथापि मजला दिसून येत देह निराळा आत्मा अलिप्त. काम कांचनापासून विरक्त पुरुषास या परी दिसत असे. नारळामधले पाणी सुकले, मग करवंटी पासूनी सुटले. आतले डोल निराळे झाले, वेगळी पडली करवंटी. तलवार ठेविली म्यानात, ती म्यान नाही होत. तैसा देहापासून अलिप्त, आत्मा भासतो त्याग्याला. म्हणून जरी या दुखण्यात क्लेश अत्यंत पडतात, तरीही नाहीच काढवत आई जवळ गोष्ट अशी. कांचन त्याग करावयाला, सांगितले नाही गृहस्थाला. त्याने मनाने पाहिजे केला, त्याग काम कांचनाचा. पूर्ण त्याग करी संन्यासी, मनाने त्याग गृहस्थासी. एक दोन मुले होता त्यासी, विषय संग त्याने सोडावा. नरेंद्रनाथ प्रणाम करुनी, ठाकुरांजवळी बैसला येऊनी. वडील वारले तेव्हापासूनी, होती हाल कुटुंबाचे. खर्च तसाच राहिला समस्त, परंतु काही नसे मिळकत. ज्येष्ठ पुत्र नरेंद्रनाथ, त्यावर भार सर्व असे. नरेंद्रनाथ करी प्रयत्न, अन्न वस्त्रांची व्यवस्था करून. मग मोकळे व्हावे आपण, रामकृष्ण जाणती ते सर्व. नरेंद्राकडे प्रेमाने पाहून, महेंद्रनाथाकडे वळून. बोलू लागले रामकृष्ण, उच्च अवस्था नरेंद्रची. अशी असूनी त्याची अवस्था, कान सुटावी त्याची चिंता. ईश्वराकडे लक्ष लाविता, काय चिंता तो न करी. तीव्र वैराग्य होता प्राप्त, हाही विचार नाही राहत. घरचा करुनी बंदोबस्त, करीन साधना स्वस्थपणे. एकदा पुसे केशवसेन, घरची नीट व्यवस्था लावून. कोणी म्हणेल साधना करीन, तर ते शक्य नसे काय. मग मी म्हणालो तया प्रत, तीव्र वैराग्य होता प्राप्त. खड्ड्यासारिखा संसार भासत, आपतेष्ट दिसती सापापरी. ते धवा विचार न करी मन, आधी पुरेसे धन मिळवून. पुरेसे अन्न वस्त्र जमवून, मग त्यागावा संसार. एका महिलेस एके काळी, शोकजनक वार्ता कळली. रडावयाची तयारी केली, काढिली नथ नाकातुनी. नथ नीट बांधुनी पदरात, अरे देवारे असे म्हणत. धक्का न लागावा देहाप्रत, या परी पडली भूमीवर. खरोखर शोक असता जरी, न राहती अशी सावधगिरी. नरेंद्र स्तब्ध होता परी, गोष्ट झोंबली त्याच्या मना. अधिकाधिक लोक तेथे येती, ठाकूर सर्वांस बोध करीती. डॉक्टर बोलू नका म्हणती, क्षितीन बाळगती ते त्याची. इकडे प्रकृती होतसे क्षीण,
क्लेशही होती अति दारुण, परंतु जो जो येतसे जन, इच्छिती कल्याण तयाचे. ठाकुर म्हणती महेंद्रास, अमावस्या अश्विन मास, काली पूजेचा आज दिवस, पूजन करू जगन्मातेचे. सकळ भक्त मंडळी जमली, पूजनाची तयारी केली. वाटले ठाकुर संध्याकाळी, करीतील पूजन अंबेचे. सायंकाळ गेली उलटून, तेधवा बाबा बैसले उठून. रामकृष्ण करीतील पूजन, म्हणून भक्तजनी उत्सुकता. भक्तास म्हणती रामकृष्ण, थोडा वेळ करा ध्यान. ध्यान केव्हाच गेले संपून, परंतु पूजेला ठिकाणा नसे. गिरीशने मग तर्क केला, भक्तजनांनी ठाकुरांना. जगदंबा ज्ञानाने पूजावयाला, इच्छितात काय रामकृष्ण. ऐसा विचार येताच मनी, भक्ती भरली अंतःकरणी. अकस्मात मग त्याने उठुनी, जय रामकृष्ण घोष केला. देवीच्या करिता केली जी माला, अर्पिली श्रीरामकृष्णाला. महेंद्रनाथ लगेच उठला, त्याने वाहिली गंध फुले. राम राखाल सर्व मंडळी, जय घोष करीती त्या काळी. चरणी वाहती पुष्पांजली, इतुक्यात उठला निरंजन. वदत वदत जय ब्रह्ममयी, साष्टांग नमन केले पायी. मग ते भक्तजन सर्वही, करीती जयघोष उच्च स्वरे. इकडे जयघोष असे होत, रामकृष्ण होते समाधीत. त्यांचे रूपांतर झाले अद्भुत, तेज विराजत वदनावर. भक्तजनांना अभय देत, त्या परिवरद झाला हस्त. ज्योतिर्मय वदन मंडळ होत, चिन्ह दिसेना रोगाचे. रामकृष्णांच्या शरीरात, जगन्माता झाली आविर्भूत. भक्तजनांनी ओतप्रोत, हृदये भरली भक्तीने. हात जोडून भक्तजन, गाऊ लागले स्तुती परगान. बऱ्याच वेळाने रामकृष्ण, आले देहभानावर. भक्त नैवेद्य दाखविती, बाबा अंश ग्रहण करीती. महाप्रसाद तो सकलांप्रती, भक्त वाटती अविलंबे. या परी अद्भुत काली पूजन, करुणी भक्तजन झाले धन्य. पूजिता भगवान रामकृष्ण, पूजन घडे जगदंबेचे. रामकृष्णांच्या शरीरात, देव देवता वसती समस्त. यास्तव पूजिता भगवंत, घडतसे पूजन सकलांचे. ब्रह्मस्वरूप श्री नारायण, होऊन आले रामकृष्ण. सहस्रदा त्यांना वंदन, मन करो चिंतन नित्य त्यांचे. श्रीरामकृष्ण कथामृत, प्रेमाने रघुपती सेवित. सद्भक्तांना पाचारित, सेवुनी धन्य व्हावया. इति श्रीरामकृष्ण कथामृताचा 40वा अध्याय. ओम शांती शांती शांती.
हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.